तर असं म्हणतात की जगातली सगळी लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन 3 भागांमध्ये डिवाइड होऊ शकते. ज्या लोकांना मणक्याचा आजार होऊन गेला, ज्या लोकांना सध्या आहे आणि ज्या लोकांना होणार आहे. स्टॅटिस्टिक्स बघितलं आपण अमेरिका आणि डेव्हलप नेशन्सचं, तर बऱ्यापैकी स्पायनल ऑपरेशन्स गेल्या डिकेडमध्ये 10 वर्षात वाढली आहे. तर मान पाठ कंबरदुखी म्हणजे ताप आल्यासारखं आहे. याची कारणं हजारो असू शकतात. त्यामुळे नुसतं क्रोसिन घेऊन ताप कमी करणं किंवा नुसतं पेन किलर देऊन दुखणं कमी करणं बरोबर नसतं. कारण त्याचं ॲक्च्युली कारण काय आहे ते शोधणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याच्यावरती त्याचा लॉंग टर्म कंप्लीट इलाज अवलंबून असतो. ही 8 वर्षाची लहान मुलगी नंदुरबारमध्ये झाडावरून पडली आणि तिचा मणक्याला फ्रॅक्चर झालं, तुटला मणका आणि त्याच्या आतून जाणाऱ्या ज्या नसा होतात त्या डॅमेज झाल्या. पण ते कोणालाच काही कळलं नाही. आणि एका आशा वर्कर ती जेव्हा रुटीन व्हिजिटला गेली होती तिला कळलं की मुलीचे पाय चालत नाही आणि तिला बेडसोर आणि जखमा झालेल्या आहेत. थोडक्यात ही स्लाईड दाखवतोय मी की हा प्रॉब्लेम खूप मोठा आणि भयानक आहे. आणि मणक्याचे विकार ही तर फ्रॅक्चरची केस आहे, पण छोटे छोटे विकार ज्यांनी पेशंट घरी राहतात, काम करू शकत नाहीत, त्याचं प्रमाण खूप जास्ती असल्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आणि टॉपिक आहे. स्पाईन म्हणजे काय त्याच्याबद्दल तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. ताठ मणका आपण ऐकतो, म्हणजे मणका ताठ पाहिजे, पण त्या ताठपणाबरोबर लवचिकता पण पाहिजे. ॲस्थेटिक्स म्हणजे दिसणं. कोणतरी वाकून चालत असेल, कुबड काढून चालत असेल तर ते दिसायला आपल्याला ॲस्थेटिकली कॉस्मेटिकली बरोबर वाटत नाही. आणि तिसरं चौथं सगळ्यात महत्त्वाचं जे इथे वरती लिहिलं आहे म्हणजे न्यूरो प्रोटेक्शन. मणक्यातून मेंदूतून निघणाऱ्या ज्या नसा असतात, स्पायनल कॉर्ड मज्जातंतू, तो निघून खालपर्यंत जातो. तशी मोठी नस आणि छोट्या नसा स्पाईनच्या मणक्याच्या आतून निघतात. मानेतून मोठी नस जाते, छोट्या नसा हातात जातात, मग पाठीतून छातीवर जातात आणि कमरेतून पायात जातात. लघवी संडासच्या स्फिंक्टरच्या इम्पॉर्टंट नसा पण ह्याच्यातनं जातात. त्यामुळे स्पाईनचं हे खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. त्यामुळे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि समजणं पण महत्त्वाचं आहे. ते 2 मणक्याच्या मध्ये गॅप असते, त्याच्यामध्ये गादी असते, त्याला डिस्क म्हणतात. आणि पाठी जी जागा आहे त्याच्यातून जी स्पेस असते कॅनाल, त्याच्यातून नसा निघतात मोठ्या आणि छोट्या. आणि स्पाईनला कंट्रोल करणारे आपले हे मसल्स असतात सगळे. मणक्याच्या मसल्सचा पण पोलिओ होऊ शकतो आणि तो मणका कम्प्लिटली फ्लेक्सिबल होतो. याचा अर्थ काय की हाडामुळे मणका ताठ नसतो, पण मसल्समुळे ताठ असतो. ही खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची स्लाईड आहे. आपण जेव्हा जन्मतो किंवा मूल पोटामध्ये जेव्हा असतं गर्भावस्थेत, तेव्हा मान, पाठ, कंबर आणि माकड हाड ते सगळं एका डिरेक्शनमध्ये असतं. जसं मूल डोकं पकडायला लागतं, समोर बघायला लागतं, वर बघायला लागतं, तेव्हा मानेचं कर्वेचर उलटं होऊन जातं बघण्याकरता. तसंच जेव्हा मूल बसायला लागतं, उभं राहायला लागतं, तेव्हा कमरेचं पोस्चर किंवा कमरेचं कर्वेचर पण चेंज होतं. त्यामुळे ॲडल्टमध्ये आपल्याला 2 कर्व्ज असतात, त्याला प्रायमरी कर्व्ज म्हणतात. आणि मान आणि पाठीमध्ये प्रायमरी कर्व्ज असतात. तर 2 मणक्याच्या मध्ये हाडांमुळे मणक्याला मजबूती येते, पण 2 मणक्याच्या मध्ये जी गॅप असते त्याच्यामध्ये डिस्क असते. डिस्क म्हणजे गाडीच्या टायरसारखं असतं आणि हवा असण्याच्या ऐवजी आतमध्ये जेली असते. विचार करायचा तर टूथपेस्ट सारखी जेली असते, अंडर टेन्शन, खूप टेन्शनमध्ये असते. तर त्याने आपल्याला लवचिकता पण येते आणि मजबूती पण येते. तर ते समजा टायर पंक्चर झालं तर त्याच्यातली जेली बाहेर येते, त्याला स्लिप डिस्क असं म्हणतात. ती वरची समजा स्लाईड बघितली आपण तर ती गादी आहे आणि जसं वय वाढतं तसे ती गादी हळूहळू, जसे केस पांढरे होतात तशी ती गादी पण हळूहळू झिजू शकते आणि 2 मणके जवळ होतात आणि 2 मणक्याच्या मधली गॅप कमी होते. ही नॉर्मल एजिंग प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये आजार पण नाही आहे आणि त्यालाच आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो. मानेचा, पाठीचा, कमरेचा या आतमधल्या नसा ज्या तुम्हाला सांगितल्या मी. आता तुम्ही MRI बद्दल ऐकलं असेल. थोडक्यात सांगतो की एक्सरे आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला हाडं दिसतात, हाडाची अलाइनमेंट दिसते, हाडाची पोझिशन दिसते मणक्याच्या. आणि जेव्हा आपण MRI करतो तेव्हा त्याच्यातल्या आतल्या नसा आणि गाद्या दिसतात. आता कॉमन स्पाईनचे मणक्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया पटकन. हे 3 प्रकारचे असतात. एक
सगळ्यात सोपे सिम्पल प्रॉब्लेम्स जे काही न करता आपणहून बऱ्यापैकी ठीक होतात. औषधं घेऊन म्हणा, काही न करून, थोडीशी रेस्ट घेऊन, थोडासा शेक देऊन, थोडेसे मालिश करून बरं होणारे प्रॉब्लेम असतात. लकीली 70-80% प्रॉब्लेम असेच असतात. दुसरं म्हणजे तेच प्रॉब्लेम सर वारंवार व्हायला लागले रिकरंट, मग ते क्रॉनिक म्हणजे सारखे सारखे होणारे साधे प्रॉब्लेम पण सारखे सारखे होणारे, त्याला न्यूसन्स व्हॅल्यू असते, तसे दुसरे असतात. आणि तिसरे असतात ते सिरियस असतात, म्हणजे त्याच्याकरता काहीतरी करायला लागतं, निदान करायला लागतं, ट्रीटमेंट करायला लागते, एक सर्जरी करायला लागते. थोडेसे कंडिशन्स ज्या खूप कॉमन आहेत त्याच्याबद्दल मी सांगतो. ह्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याचा अर्थ की हाडं ठिसूळ होतात. हे पाठच्या नसला कधी कधी दाबतात आणि मग त्याच्याकरता कधी कधी समजा आपल्याला सिमेंट भरून त्या मणक्याला मजबूत करता येतं आणि खूप सिरियस असेल तर ह्याला ऑपरेशन करायला लागतं. समजा त्या नसवरती प्रेशर आलं. क्षयरोग ते जास्ती करून छातीमध्ये होतो, पण तो रोग मणक्यामध्ये जाऊ शकतो आणि मणक्यामध्ये त्याचा खूप जास्ती प्रॉब्लेम होऊ शकतो. हे पण समजा लवकर कळलं तर TBची औषधं इतकी चांगली आहेत की त्याला काही करायला लागत नाही आणि 80% लोकांना लवकर निदान झालं तर औषधाने ट्रीटमेंट होऊ शकते. समजा लेट झालं तर असं आहे, तुम्ही बघतायत कुबड आलेलं आहे, पोक आलेलं आहे आणि नस दाबली गेली असेल तर पॅरालिसिस होऊ शकतो, लघवी संडास बंद होऊ शकते. त्यामुळे त्या पेशंट्सना शोधणं, त्यांची जाण करणं, तपास करून त्यांना लवकर ट्रीटमेंट चालू करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कर्करोग म्हणजे कॅन्सरबद्दल ऐकलं असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मणक्यामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. ही केस दाखवते की निदान करणं किती महत्त्वाचं आहे. या पेशंटला कॅन्सर जरी होता, त्या पेशंटला पटकन हिस्ट्री घेऊन पिकअप करता आलं आणि निदान लवकर झाल्यामुळे ऑपरेशन अवॉइड करता आलं. नुसतं औषधं आणि रेडिओथेरपी देऊन हा पेशंट बरा झाला. पण हे पेशंट समजा डायग्नोज झाले नाहीत कॅम्पमध्ये, गावात, तर मग ते सिरियस होतात आणि त्यांना मोठी सर्जरी करायला लागते. हा एक महत्त्वाचा सेक्शन आहे मणक्याचा. त्याला स्लिप डिस्क, तुम्हाला माहिती आहे, स्लिप डिस्क आणि सायाटिका. म्हणजे मणक्यामध्ये ही खालचे 4 स्लाइड्स तुम्ही बघितलेत तर 2 मणक्याच्या मध्ये गादी दाखवली आहे. त्याच्या पाठी जो छोटा गोल आहे ती नस आहे आणि हे गादी जागेवरून बाहेर आली, स्लिप झाली आणि मी ती नसला दाबते. ह्याला स्लिप डिस्क म्हणतात. लकीली स्लिप डिस्कच्या पेशंटना सुद्धा 70-80% लोकांना काही करायला लागत नाही. तुम्ही समजा त्यांना लवकर डायग्नोसिस केलं तर 2 आठवडे बेड रेस्ट आणि औषधं देऊन 80% लोक बरे होतात. पण ते समजा डायग्नोसिस झालं नाही आणि तो त्रास वाढत गेला आणि नसला जास्ती प्रमाणात दाबलं तर नस पॅरालाइज होऊन मग त्याला इमर्जन्सी सर्जरी करायला लागते. मणक्यामध्ये छोटे छोटे जॉईंट्स असतात दोन्ही बाजूला. समोर तर डिस्क असते पण पाठी जॉईंट्स असतात. तर आपल्या मणक्याची मुवमेंट त्या जॉईंट्समुळे होते. तर त्या जॉईंट्स आणि गुडघ्याचं सगळं फंक्शनिंग सेम असतं. ते ज्या लोकांना गुडघेदुखी आणि आर्थरायटिस त्यांना बरेचदा कमरेच्या जॉईंट्समध्ये आर्थरायटिस असतो. हा त्रास मानेमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि कमरेत सुद्धा होऊ शकतो. तर मानेमध्ये मोठ्या नसला दाबू शकतो, कमरेमध्ये छोट्या नसांना दाबू शकतो आणि कधी कधी समजा पेशंट आपल्याकडे लवकर आला नाही तर ह्याला कधी कधी ऑपरेशन दोन्ही ठिकाणी करायला लागतात. तर या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर पहिल्यापासून काळजी घ्यायला लागते. काही दुसरे आजार जे तुम्ही बघू शकता, रस्त्यावर बघता, काही पेशंट खूप वाकलेले आहेत, यंग, त्यांना काही आजार असतो, त्याला अँकिलोजिंग म्हणतात. मग ते लेट स्टेज, हे पण लवकर स्टेजला आले तर आर्थरायटिसच्या डॉक्टरांना इलाज करून, योगा करून, चांगले एक्सरसाइज देऊन ही स्टेज आपण अवॉइड करू शकतो. पण ही स्टेज समजा आली तर मला सर्जरी करायला लागते. ही मुलगी अकोल्याची होती, कंप्लीट वाकली गेली होती आणि हिचं लग्न होत नव्हतं. मग ती आम्ही सर्जरी केली बरेच वर्षापूर्वी. नंतर तिचं लग्न झालं, मुलं झाली, सगळे नॉर्मल झालं. लहान मुलांमध्ये जेव्हा कंबरदुखी होते तेव्हा आपल्याला काळजी घ्यायला लागते. काहीच झालं तर लगेच डॉक्टरकडे, स्पेशलिस्टकडे घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. काही काही जन्मता वाक असतात मणक्यामध्ये आणि ते डॉक्टरांना दाखवणं महत्त्वाचं असतं, कारण त्याच्या आतमध्ये ज्या नसा असतात त्याच्यामध्ये पण फरक असू शकतो आणि ते समजा आपण काही नाही म्हणून अवॉइड केलं तर मग पुढे जाऊन हा वाक वाढू शकतो आणि याच्याकरता कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स करायला लागतात. काही लहान मुलांमध्ये ट्युमर म्हणजे कॅन्सरचा आजार पण असू शकतं. ते स्पेशलिस्ट पटकन शोधू शकतात, त्याच्याकरता वेगळी इन्व्हेस्टिगेशन्स असतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे लहान मुलांचा जेव्हा मान, पाठ, कंबरदुखी म्हणतात, वेळ काढू नका, लगेच डॉक्टरांकडे जा. आता आपण थोडेसे असे कंडिशन्स बघूया जी खूप कॉमनली आपल्याला बघतात. ते कुठले असतात? तर कॉमनेस्ट असतो त्याला
लंबॅगो म्हणतात, म्हणजे उसण भरली आपण म्हणतो, किंवा सडनली कालपासून कंबर वाकडी झाली, परवा चांगलं होतं आणि उद्या पण चांगलं होणार आहे. आणि हे काही सिरियस नसतं. जोपर्यंत पेशंट चालू शकतो, फर्स्ट एड ट्रीटमेंट आम्ही त्याला म्हणतो, थोडी बेड रेस्ट, औषधं, शेक, आणि तो समजा बरा झाला नाही तर मात्र मग पुढे जायचं. आजकाल ऑनलाईन शाळा चालते, ते मोबाईलवरती वाकडं होऊन झोपून बघतात. सो तसं झाल्यामुळे मणक्याला तुम्हाला मी मसल्स दाखवले तर त्याच्यावर ताण पडू शकतो. कंप्लीट कंबर वाकली गेलेली आहे, तर ह्याला पोस्चरल पेन म्हणतात. किंवा काही लोक डेस्कवरती ऑफिसमध्ये स्लाउच करून बसतात, तर हे पोस्चर इम्प्रूव्ह करायला लागतं. त्यामुळे त्याच्याकरता कोर स्ट्रेंथनिंग आणि फिजिओथेरपी रेग्युलरली करणं. तिसरं म्हणजे प्रेग्नन्सी. म्हणजे अशी समज आहे की नाही, प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढलंच पाहिजे, तसं काही नसतं. त्यामुळे पहिल्यापासून काळजी घेणं आहारावरती, आणि आपलं जे सगळ्यात कमीत कमी वेट आहे ते डिलिव्हरीनंतर लगेच कमीत कमी वेळामध्ये आणणं, नाहीतर कंबरदुखी परमनंट राहू शकते. चौथं त्याला वीकेंड बॅक म्हणतात. वीकेंड बॅक म्हणजे आठवडाभर आपण एअर कंडिशन ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करतो आणि मग वीकेंडला एखादी क्रिकेट मॅच खेळतो किंवा ट्रेकला जातो, त्याला वीकेंड बॅक असं म्हणतात. तर ह्याच्याकरता अगेन सेम थिंग, आठवडाभर पोस्चरची काळजी घ्यायची आणि रेग्युलर एक्सरसाइज करायचा. हाऊसवाईफ बॅक म्हणजे महिला असतात घरी जे काम करतात, त्याला पण बऱ्यापैकी स्ट्रेन असतो, वरतून डबे काढायचे. बरेचदा त्यांचं डेली रुटीन तुम्ही फॉलो किंवा स्टडी केलं तर कळून जातं की कशामुळे, आणि त्याच्यात फरक करता येईल का, कसा करता येईल, त्याच्यावरती संशोधन करायचं. एक्झिक्युटिव्ह बॅक म्हणजे थोडंफार पोस्चरल पेनच आहे. यंग मिडल एज ॲडल्ट ते दिवसभर बसून आणि स्टिफ होतात, त्याचा सिडेंटरी. त्याला प्रोलॉंग पोस्चर आणि व्यायाम नाही, आणि हळूहळू वजन वाढणं, ह्याच्याकरता हे कॉमन हॅबिट्स, लाईफस्टाईल आणि एक्सरसाइजेस. तर हॅबिट्समध्ये ऑफिसमध्ये बसणं, नंतर लिफ्टिंग. जे लोक उचलण्याचं काम करतात, जे मेसन्स आहेत किंवा डेली वर्कर, त्यांना शिकवणं की कशा पद्धतीने जड वजन उचलायचं, तर त्यांना ॲडवाईस देणं खूप महत्त्वाचं आहे. पट्टा, काही लोक कमरेच्या पट्ट्याचा पट्टा लावून सगळं काम करतात. ॲक्यूट दुखत असताना पट्टा वापरणं बरं आहे, पण लवकरात लवकर पट्ट्याचं काम पोट कमी करून, व्यायाम करून, एक्सरसाइज करून पट्टाची सवय होणं बरं नाही. युजली सर्जरीच्या नंतर थोडे दिवस आम्ही पट्टा देतो. लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, कुठला तरी एक्सरसाइज आपण रुटीनली केला पाहिजे. आणि सगळ्यात सोपा, सगळ्यात सिम्पल म्हणजे माझ्या मते वॉकिंग. 45 मिनिट्स समजा तुम्ही चाललात नॉर्मल स्पीडला, दॅट इज अ गुड इनफ एक्सरसाइज ॲट अ प्रॉपर पेस. सूर्याची किरणं खूप महत्त्वाची आहेत. त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी येते, विटॅमिन डी येतं, हिलिंग होतं बॉडीमध्ये, ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे वेळ काढून उन्हामध्ये बसणं, उन्हात चालणं खूप महत्त्वाचं आहे. स्विमिंग हा ओव्हरऑल चांगला एक्सरसाइज आहे. योगा ऑफकोर्स खूप पॉप्युलर झाला आहे आता, एस्पेशली कोविडमध्ये. झोप चांगली झाली पाहिजे. बॉडीमध्ये आपल्या हिलिंग असतं ते झोपेत होतं. झोप कमी झाली तर बरेच प्रॉब्लेम होतात, हिलिंग होत नाही, रेस्टलेसनेस होतो आणि डिस्टर्बन्स होतो, रिलॅक्सेशन, वेट कंट्रोल. आता शेवटचा माझा जो टॉक आहे, टॉकचा शेवटचा पार्ट, तो माझ्याकरता खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला पण ते जाणून घेणं आहे. ते म्हणजे फाउंडेशन. आमची जी जर्नी आहे, गेले आम्ही 20 वर्ष, 1998मध्ये स्पाईन फाउंडेशनची स्थापना झाली. तर बेसिकली आमची टीम आहे, हे सगळे ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत, आणि ॲट एनी गिवन टाईम आमच्या युनिटमध्ये 3 डॉक्टर स्पाईन फाउंडेशनला जॉईन होत असतात, आमच्याबरोबर ट्रेन करतात. ऑल द न्यू गॅजेट्स त्यांना शिकवले जातात, म्हणजे त्यांची स्वतःची प्रॅक्टिस शाबूत राहील आणि त्यांचं सोशल कमिटमेंट राहील. त्यांना आम्ही फुल सेन्सिटाईज करतो 2 वर्षात. वी ट्रेन देम टू बी इंडिपेंडेंट स्पाईन सर्जन्स वेरेवर दे आर. तर बेसिकली स्पाईन फाउंडेशन इज एव्हर इन्क्रीजिंग. स्पाईन फाउंडेशन इज नॉट मी, इट इज ऑल दीज पीपल. ह्याचं कोणाकरता हे फाउंडेशन आहे, तर लार्ज नंबर ऑफ अनफॉर्च्युनेट पेशंट्स. तर आपल्या देशात स्पाईनमध्ये एक तर अफोर्डेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी, म्हणजे स्पाईन सर्जरी खरंच लागली तर त्याला इट्स व्हेरी हाय इंटेन्सिव्ह स्पेशलाइज्ड केअर. सो ते लोक अफोर्ड करू शकत नाहीत. सो त्यांना अफोर्ड होण्याकरता स्पाईन फाउंडेशनची स्थापना झाली 20 वर्षापूर्वी. आणि ॲक्सेसिबिलिटी, जरी स्थापना झाली, आम्ही मुंबईत बसलो तर गडचिरोलीच्या आदिवासीला आम्ही इकडे आहोत, तुम्ही या असं म्हटलं तर दॅट इज नॉट पॉसिबल, बिकॉज इट इज नॉट ॲक्सेसिबल. सो स्पाईन फाउंडेशन रिचीज आउट टू देम. आम्ही नंदुरबारला जातो, आतमध्ये जातो, गडचिरोलीला 17 वर्ष जातो, आतमध्ये जातो. सो ॲक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी इज द मेन क्रक्स ऑफ द फाउंडेशन. आता लोक म्हणतात नाही ॲक्सेसिबिलिटी आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे,
पण तुम्हाला माहिती आहे प्रायमरी हेल्थ सेंटरची कंडिशन काय आहे, डिलिव्हरीच्या वेळेला ऑब्स्ट्रक्टेड लेबरचा पेशंट गेला तर डॉक्टर नसतो, तिकडे जो स्वीपर असतो तो डिलिव्हरी करतो. दिस ही वस्तुस्थिती आहे. 70% डॉक्टर शहरात राहतात आणि 80% लोक गावात राहतात. सो देर इज अ बिग डिसप्रपोर्शनेट थिंग अँड वी हॅव टू नॉर्मलाइज दॅट. सो दॅट इज वॉट दिस फाउंडेशन इज ऑल अबाउट. आमचा प्लॅन असा असतो, रीच आउट नंबर 1. नंबर 2, सेपरेट सिरियस फ्रॉम नॉन सिरियस, कारण रेड फ्लॅग्स. अभय आणि राणीबंग पद्मश्री कपल. आमचं स्पाईन फाउंडेशनचं खरं काम त्यांच्याबरोबर सुरुवात झालं 19 वर्षापूर्वी गडचिरोलीमध्ये जाऊन. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, हिचं नाव आहे काजूबाई. ही कम्युनिटी हेल्थ वर्कर आहे गडचिरोलीला. आणि अभय आणि राणीबंगचं मेन काम तुम्हाला माहिती आहे बालमृत्यूवरती आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी. आणि त्यांनी WHO मध्ये बदल घडवून आणला गडचिरोलीमध्ये काम करून. अभय आणि राणीबंग दोघंही अमेरिकेत शिकलेले MPH आहेत आणि त्यांनी कम्प्लिटली गेले 30-40 वर्ष स्वतःला डेडिकेट केलं आहे गडचिरोलीसारख्या ट्रायबल एरियामध्ये. तर त्यांनी अशा लोकांना शिकवलं आहे. काजूबाईला त्यांनी क्लोरोमायसिटिन इंजेक्शन द्यायला शिकवलं, त्यांना त्यांचं डायग्नोसिस करायला शिकवलं आणि त्यांनी डेथ रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट चेंज करून दाखवला. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज की तुम्ही समजा एम्पॉवर केलं अशा वर्करना, हेल्थ वर्करना, तर हे काम आपण ग्रासरूट लेवलला करू शकू. सो दॅट इज द एम ऑफ द स्पाईन फाउंडेशन. पण आम्ही गेलो आणि आम्ही नक्षलवाद्यांना पण ट्रीट करतो. त्यांना बरेचसे कंबरदुखीचे प्रॉब्लेम असतात. इट इज एन NGO, सो दे आर नॉट अगेन्स्ट द ऑर्गनायझेशन. ते युजली अँटी गव्हर्नमेंट आहेत. ते आमचे अर्लियर क्लिनिक्स, आम्ही सुमोमधून जायचो, इलेक्ट्रिसिटी घेऊन क्लिनिक्स करायचो. अशी सुरुवात झाली 17 वर्षापूर्वी. म्हणून आम्ही एक रिसर्च प्रोजेक्ट्स पण केले की गावागावात हे का होतात मणक्याचे प्रॉब्लेम. तर नांगरताना, खराब रस्त्यावर सायकल आणि मोपेडवर जाताना, किंवा डोक्यावरून ओझं घेऊन जाताना, कौलावरती काम करणारे किंवा भांडी कपडे धुणारे नदीवरती. दिस इज वेअर दॅट 80% यू कॅन आयसोलेट. जसं खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे ती गडचिरोलीला नाही करता येणार, मग त्यांना आम्ही मुंबईला घेऊन जातो. आमचं तिकडे म्युन्सिपल हॉस्पिटल आहे फ्रीमध्ये. तर पेशंटला आम्ही रिलेटिव्हच्या बरोबर ट्रान्सपोर्ट करतो, तिथे फ्रीमध्ये सर्जरी होते आणि परत पाठवतो. तो एक महत्त्वाचा गोष्ट आहे कोल्हापूरला, कारण DY पाटीलमध्ये एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, MRI आहे, सगळं आहे. गडचिरोलीला MRIला पाठवायला आम्हाला 150 किलोमीटर चंद्रपूरला पेशंटला पाठवायला लागतो आमच्या खर्चाने, फाउंडेशनच्या खर्चाने. वेरेज DY पाटील आमचं पहिली अशी इन्स्टिट्यूट आहे, तिकडे आम्हाला एक पण पेशंट मुंबईला घेऊन जावं लागत नाही. सगळ्या फॅसिलिटीज इकडे आहेत. ही आमची अर्लियर थिएटर्स, अगदी बेसिक गायनेक सर्जरी जिथे होतात तिथे आम्ही 17 वर्षापूर्वी सर्जरी चालू केल्या आणि आता सगळ्या फॅसिलिटीज वाढवल्या आहेत. स्टेट ऑफ आर्ट थिएटर तिकडे आम्ही करून घेतलं आहे. शहरामध्ये आपण डिजिटल एक्सरे आणि डिजिटल गोष्टी करतो, पण आम्हाला गडचिरोलीमध्ये इनोव्हेटिव्ह टेक्निक्स वापरायला लागले, कारण तिकडे काही खर्च करायचा स्कोप नव्हता. झाडावरती एक्सरे वाळून बघायचो. हे काही स्टॅटिस्टिक्स आहेत, इन्क्रीजिंग नंबर ऑफ सर्जरीज. ही खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची स्लाईड आहे जी मी नेहमी दाखवतो. हे मी तुम्हाला म्हणत होतो, गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स सर्जरी जी आम्ही DY पाटीलला केली ती VN देसाईला आम्ही गडचिरोलीच्या पेशंट किंवा नंदुरबारच्या पेशंटची करतो. हळूहळू DY पाटीलसारख्या फॅसिलिटीज या ठिकाणी पण चालू होतील आणि मग त्यांना मुंबईला घेऊन जायची गरज पडणार नाही. शेवटच्या काही 4-5 स्लाईड्स आहेत. आमचा जो नवीन कन्सेप्ट आहे त्याला आम्ही 5 फिल्टर कन्सेप्ट म्हणतो. पहिलं फिल्टर आहे, गावांमध्ये आशा वर्कर किंवा हेल्थ वर्कर ज्या सायकलीवर किंवा चालत गावागावात जातात आणि त्यांचं आम्ही प्रशिक्षण करून, टीचिंग करून त्यांना स्पाईनबद्दल शिकवतो की तुम्ही स्पाईनचे डॉक्टर बना, कारण तुम्हाला 80% लोकांना तुम्हालाच ट्रीट करता येईल. त्यांना आम्ही फिजिओथेरपी असिस्टंट्स बनवतो. फिल्टर 2 म्हणजे विलेज हेल्थ वर्कर्स. फिल्टर 3 म्हणजे डिस्ट्रिक्ट किंवा सिव्हिल हॉस्पिटल, जे आता इकडे आपण DY पाटीलला करतोय, पण इथे फॅसिलिटी आहे. तर फिल्टर 3 आणि 4 हे सेम झालं, पण जसं रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल तिकडे सगळ्या फॅसिलिटी नाही आहेत, मग तिकडेच्या डॉक्टर्सना आम्ही प्रशिक्षण देतो. DY पाटीलला जशी आपली OPD दर शुक्रवारी असते मणक्याची, जिथे तुम्ही पेशंट पाठवू शकता, आणि त्यांना ॲडव्हान्टेज आहे की ती OPD मुंबईचे 2 डॉक्टर्स कंडक्ट करतात. म्हणजे DY पाटीलमध्ये OPD झाल्यानंतर 100 पेशंट समजा बघितले, त्याचे 80% लोक तर तेच ट्रीट करतात, पण 20% लोक ज्यांना स्पेशलाइज्ड ओपिनियन आहे ते 20% पेशंट, 7-8 पेशंट दर शुक्रवारी दुपारी मुंबईतून ऑनलाईन कन्सल्टेशन होतं. हिमालयाच्या अदर साईडला
भारताची पॉप्युलेशन जी आहे त्यांना अजिबात ॲक्सेस नाही आहे, कारण मध्ये मोठे माउंटन्स आहेत. तर तिथे काही जर कोणी पडला किंवा काही मणक्याचा प्रॉब्लेम झाला तर त्यांना तिकडे काहीच फॅसिलिटी नाही आहे. तर सध्या आम्ही एक हन्स फाउंडेशन म्हणून एक अमेरिकन बिझनेसमॅननी हॉस्पिटल चालू केलं आहे सतपुलीला, ऑलमोस्ट इनसाइड हिमालयास. तर त्याला डेहराडूनवरून 6 तास गाडीनी अक्रॉस द माउंटन जायला लागतं. तर लास्ट couple of years we are trying to see if we can do anything there, कारण completely inaccessible area आहे. So it's a very exciting project. तर thank you for giving us this opportunity. थोडा वेळ लिमिटेड होता तरी मी 45 मिनिटाच्या बहुतेक करून तासभर घेतला. अजून तासभर बोलायची इच्छा होती. आणि थँक्यू फॉर इकडे आल्याबद्दल, ऐकून घेतल्याबद्दल आणि समजल्याबद्दल.